जय गजानन भक्त मंडळी, हे 21 अध्याय आणि हा 21वा अध्याय पूर्ण ऐका. त्यानंतर 21 दिवसात स्वतःच अनुभव घ्या. खाली कमेंटसाठी प्रथम मन शुद्ध व निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातील अहंकार काढा व व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गजानन गणेशाय नमः. जयाजी अनंत वेशा जय जय विनाशा जय जय परेशा ब्रह्मांड दिशा नमो तुषी देवा तू आपणास पतित भावन नामकास सर्वदा आहे धरलीसे. याचा विचार करी का पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा असते सत्य पापी जनांनी तुझं प्रथमत्व आणि कृपाळा म्हणून तुझ्या माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी धुणे ते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नका रे गणनिळा. काय भूमीने सावलेला दिले आहे टाकून तूच पतित भावना तुझं पुण्य पावन या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणूनही का हो तो कष्टी होत काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम तो भेटण्या येई तो तिथे प्रकाश होई अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना तुझ पुरुषी नारायणा आपल्या रक्षणा मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी दास करून घ्या बदरी. हे जी आहे मागणी तुझ्या वाचून वजप्रत नाही वशिला जगदाता अवघेची तुझ्या हातात आहे गिरे पाठोरंगा श्रोत्याचा सावधान हा सद्य परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा एकविधा निष्ठा त्यांची जळी गजानना पदिसाची त्याच्या संकटाची होळीच होते निसंशय. बाधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मधुर हाताखाली गवंड्याच्या धोटा देता मिस्त्रीला एकाएकी झोप गेला. 30 फुटावरून पडला खाली गडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जनमंती मेला मेला उंचावरून खाली पडला. आता कशाचा वाचे तो परी घडले घटित कोठेन लागले त्या व्रत जैसा झेंडू झेलितात तैसे त्याचे झाले सोपान साह्य ज्या परी जन उतरती भूमी तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मधुर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास पाय भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा हा योग पडण्याचा देवाने चाला तुझ या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई रजपुताची जय पुराणे आली साची बाधा होती भूताची त्या अवलय कारण. तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला त्या तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते ये तुझ्या पिशाच प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांती करून आपल्या 2 मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाणार आई आली शेगाव प्रतिपदी असून भला उत्सवाशी आरंभ झाला. पाठ समुदाय मिळाला म्हणून मी श्रोते हो शेगावी काम सभा मंडपाचे चालले होते. तेथे 700 खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असते 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले खांब भक्तांनी बंद केले खांब होते बैसले नसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादाशी लोटला जनांचा तो समुदाय भला तो नवर नव्हे. त्या गर्दीत ही बाई उभी एका खांब्यास ठाई होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचितही म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भर व्हाया. गर्दी ती चुकवाया परी झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरी पडला तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण लहान मुले दिसली 2 खांबाखाली दबा 10-20 जणांनी खांब काढला अंगावरून पाणी मुखात घालून लोभोकडे पाठविले. ही लोभो डॉक्टरने शस्त्रविद्येत अति प्रवीण ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभ म्हणेन मारा लागला हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने. पायी होऊन पूर्वत गेली जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेची एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल तो पडला हो. तोही गोल थोर होता परी स्वामीची अगाध सध्या कोठेना अगाध होता. नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा एका शेगावी. एके दिवशी त्याचे घरी येथे झाले साक्षात्कारी आहे ना. दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला दे का अन्न काही देता का ऐसे म्हणणी मारली हाका रामचंद्र पाटला. ते पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक गोसाव्याची ऐकून हाका रामाची पातला निरखून पाहता गोसाव्याशी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयशी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरुणी हात आला घेऊन घरात दिला बसण्यास पाठ पूजा केली पायांची
गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, तू काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी ते भेटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे, तैसाची हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुरकृपा घन वर्षाल्यावर, श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्ची असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावरी पूजा, अन्न दक्षिणा याचकाशी दिल्या जाणार ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. परितो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रमाणे 5 रुपये बाटलांनी दक्षिणा ठेवल्या त्याच्या करातही. गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी, ती आनंद देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊनी तृष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नये ते सांप्रत, तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी ती ही होईल बापा बरी, ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेतुक भूत, याची न बाधा होय त्यासी, काकी ही जमीनदारी कठ्याने आहे भूमीवरी पाण्याशीच पाणी वैर करी, ये ठाई होतसे. पाटीलकीचे तुझे वचन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा, द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात, साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये, ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल, या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये, अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा संत चरणी प्रेमाधरी, आपुल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयरा धार्या करणे समयानुसार मान द्यावा, कोप असावा बाह्यतकारी दया असावी अंतरी, जे का ते फणसावरी काटे आत गोड गरे, मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिन, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला, दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात, पाटील अवघ्या दिवसभरार मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटतसे. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले, रात्री स्वप्नी येऊन केला संशय निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारकासुनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता, ती तुम्ही ऐका, वेळ उगा दडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्याय मंगलाचरण, देवगुरुचे वंदन केले, पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता, माघमासी सप्तमीसी समर्थेसे आले शेगावसी, देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता बंकटलाल दामोदर, दोन होते चतुर्नर त्यांनी परीक्षा अखेर केली, गजाननाची कथा तृतीय अध्यायात येणेपरी आहे. सत्य गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले, पितांबर शिंप्याला चमत्कार रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसावीने नमस्काला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा उद्भव, त्याची इच्छा पुरविली, पार्था गांजाची पडली तेथपासून वरी शेगावचे मठात जानराव देशमुखांनी गटात तळिले, साचे ते देवनी तीर्थ पायाचे आपुल्या ते स्वामीने, मृत्यूचे ते प्रकार ते कथिले सविस्तर विठोबाशी दिला मारा ढोंग करीतो, म्हणून कथा चतुर्थ अध्याया ठाई हे निरीती असे पाही. जानकीरामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे, किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया, सत्य सोनाराने जोडून हात केले विनंती समर्थाला, त्याचा अपराध क्षमा केला पूर्वत केले चिंचवण्याला, जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून होते दोन कांढवले, उतरंडीशी ठेवलेले तेच समर्थे मागेले, चंदू खाया मुखीनासी खाया चंदू मुखीनंदासी, चिंचोलीच्या माधवाला यमलोक धावून मुक्त केला, शिष्या हाते करविला ताट वसंतपूजेचा. कथा पंचम अध्यायात महाराज पिंपळगावात बसले, शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांची येऊन गेली पिंपळगावा कारणे, ते कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला, महाराज आणण्याला परत शेगाव कारणे समर्थासी आणले परत, काही दिवस राहून तेथे पुन्हा गेले अकुरीस भास्करासी, दारावया कोरड्या टणठणीत विहिरीला जिवंत धरा फोडीला, एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरीपासी, भास्कराची उडली भ्रांती घेऊन आली त्याप्रती शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचामात षष्ठाध्यायी ऐसी. कथा बंकटला आले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरता नेले, आपल्या मळ्यात गांधीर माशा उठल्या, ते लोकहून भयविरुद्ध पळू लागले असती, सत्य जीवाल्पा घेऊन या बांधा गांधीर माशाची, महाराजांना झाली साची घेतली, असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंग भेटण्या स्वामी गेले अकोटात, तो नरसिंगजी होता भला
शिष्य कोतशा आलीचा काही दिवस तेथे राहिले. अकोटा माझी बहिले नरसिंगजीची हितगुज केले. बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तिरीशीवर ग्रामाभितरी कृपा वज्रभूषणावरी केलीये असे जाऊनी मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टमाची पृथला गावीची पाटील मंडळी अवघी व अडदाट होती भली हमेशा होई बोल चाली त्याची समर्थाबरोबर हरिपाटला सवय भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला हौसांचा चमत्कार केला दावणी असा चार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीचा भिक्या नामे दिला सुत खंडू कुर्ताजी पाटलास आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथीने पाटलाला ऐशा कथा सप्तामाध्यायी कथन केल्या आहेत पाही निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमाता दुकळी पाटील शे देशमुखात अर्ज दिला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलांच्या खंडोरी बालंट आले ते समर्थांनी नासले निर्दोष सुटले झाले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मण आला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार कृष्णाजीच्या मळ्यास महाराज राहिले चपराशी मंदिराच्या सनिधाशी चंद्रमौळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैनन चिंदती श्लोकाला रहस्यास सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला घोडा शांत केला खून नवस करणाराला दिली असे गांजाची दासनवमीचे उत्सवाची समर्थ बाळापुराशी घेऊन आले शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन संशयरहित केले मन त्या रामदासाचे दशमाध्यायी सुरेख अमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख येथे बाळा भाऊला गणेश अप्पा चंद्राबाई त्यांनी अर्पिला संसारपायी भाव भक्तीने लवला ही श्री गजानन स्वामीच्या गणेश दादा कापरड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलाची अतिगरीबी केली साची दांभिक भक्ती गुड्याची कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन भास्कराशी दसला स्थान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाच्या विनंतीशी देऊनी मान अळगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधाम भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सनिध भला सती आहे बाईचे शेजारी आज्ञा केली कावळांनी तुम्ही न यावे या स्थला वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत चेट बच्चुलालाची कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामीचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला स्वेच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडोली बैरमाच्या शेताची वटलेली आंब्याची पाने फळे आणविली पितांबर राहिला कोंडोलीत तेथीची झाला समाधीस्थ नवा मठबद झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करुणी मानसी बसून रीतीच्या गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून जामसिंगाने मुंडगावला नेले गजानन स्वामीला प्रजन्नाने गोटकडा केला भंडाऱ्याचा केला असे जामसिंगाने आपले इष्टेट समर्थ अर्पिले पुंडलिकाची निभाली गाठपलेकाची श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महार गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजानने बंडू तात्यासी भाग्य आले भूमीचे धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थांनी कृपे नर्मदेच्या स्थानास सोमोती अमशास नौका फुटका चित्रास हात लाविला नर्मदेनी विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला या कथा 14व्याला वर्णिला सती साकल्ये अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर पाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकरांच्या हसते मला मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंद कळसा कावळ्यास कृती झाले उपदेश नको जाऊ विलायतेस येथेची आहे सर्व काही कथा ईशा 16व्याशी पुंडलिक अंजनगावासी जाते झाले निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छर्रा तुकारामाचा कानामधून पडला असाचा अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास गया मालकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ हंपरांनी सत्पुरुषाशी त्रास द्याया मेहताबशाह साईला पाठवून दिले पंजाबला हिंदूर यवनाविषयी केला कळकळीचा बोध तयासी बापूरावाच्या कांतेशी भानामतीन मानिसाची
भेट गंगा भागीरथीशी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा बाळणीची 18व्या भाजी साची. कवर डॉक्टरांच्या पोटाची कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापुना कावळला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूर वारकरी मरिणे झाला आजारी. त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला धावून त्याचा गलित केला. कर्माभिना सुरते हो. कथा 19व्याची दिला काशीनाथ पंतासी. आशीर्वाद तो अति हर्षित येता दर्शना. गोपाळ मुकुंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा आहेत. महाराज ठेवावे नागपुरात परी हडी पाटलांनी परमत. आणिले परत समर्थ शेगावात. धार कल्याणाचे रंगनाथ साधू झाले भेटण्या परत. समर्थाशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्मय मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला सहभयता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय झाला. तो समर्थाने निवटीला करुनिया उपदेश केले. काळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण मानसी बाळापुरी. गजाननचे कृपे भले जाकड्याचे लग्न झाले. कपिल धारे दिले दर्शन निघून कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा कराव्या कारणे. पंढरी ते जाऊनी विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासाशी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी मतमाधिस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य दानी त्याच्या इच्छा भरुनी. आता हा 21वा अवघा कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा संहिसार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे हा अध्याय. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करावया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर. धर्मशाळा चोफेर चहू बाजूनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे का होते त्यातून त्यांची नावे करीत कथन. उकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बानाजी उमरीचा तो गणाजी. वटवाडीचा मेसाजी लांडेगावचा संगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची ती बानाबाई. सुखदेव पाटलाची ती आई त्यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी. मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल. पंचगव्हाणाचा दत्तूलाल त्यांचा गावीचा बिसनलाल. अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर. विठ्ठोबा पाटील चावरेकर हस्तनापूरचा राहणार. गंगाराम नाम ज्याचे दानुशिरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थाच्या कोठ्या कचेरी. स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर चौकांनी त्या देणग्या दिल्या. त्या बांधकामी जिरून गेल्या पळी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमिनीसाठी बरी योजना ती ऐशा रीती. ती ऐका विविध हो बैसविला शेत साऱ्यावर समर्थाचं धार्मिक वनासी न करता दूर उपाया मागे न एकाना. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी. जी येईल विकाव्यास पट्टी बैसली त्यावर गाडी मागे. अर्धा आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थाच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण. केले आदरे करुणी किसनलाल शेठजींनी. अनुष्ठान सतचंडीचे करणे अति अवघडसाचे अधिक न्यून ह्या खपायाचे. जगदंबे काली केस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा परम हो भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्या पूर्णाहुतीच्या दिवशी या बंकटलाला भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला गेले लोक घाबरून. म्हणती हे काय अरे विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीचे बसलासे. तो घे करील बरे. नका हो बावरे पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावे शस्त्र कवरुकोन. माझा स्वामी गजानन येऊ का न देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बैसला तेथे हो. त्याचे पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निवाले भूत शतचंडित या
बानाजी तिडके सांगवी करत याने गेला स्वाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नावाची चापड गावीचा वामन श्याम रावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समर्थेच्या समाधीच्या पुढे ऐशी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्था समोरी हे रे खरेची साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत त्यावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ जस जशी निष्ठा कमी झाली तसं तो विपन्नता दशा आली अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची ऐसी दैना समर्थासी पाहावेना म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात 30 फुटापर्यंत पाया आणला भरून तेथेची का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्या परी वराडा व्हावा निर्धारी ऐसे वृत्त चित्तात असल्या जरी त्या वऱ्हाडी जणांच्या तरी त्या अवघ्या जणांनी श्री गजाननांच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखला लागी अनुभवावे जय ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ याचा विचार करा हो गजानन पदी निष्ठा ठेवा सुखानुभव सर्वदा घ्यावा कुतर्कासी मुळी न द्यावा ठावा आपल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराळ सत्य ते मिळणार आहे स्वरत बहुत होऊनी तुम्हाला दाणे टाकल्या खडकावरी त्यांची रोपे न होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येता साचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्मश्रद्धा ही वाघीन गेल्या मानरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊनी बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूत अंगना भक्ती ही वारांगना तिच्या नादही लागल्या जाना विटंबनाच सर्वत्र सन्नितीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रूंना माना एकामेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा बरी नारायण करा गजानन चरित्राचे हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजयरावांचा सैवद्य 21 मोदकांचा गजाननाशी अर्पाहो वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोची दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक हे दुर्वांकुर अर्थशब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो ती अर्पून गजानना पारायण रूपी पाराना साधुनी घ्यावा कराना वेळ आता थोडं काही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी येथे जो अंध अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नेहमी वाचिल सत्य त्याचे पुरतील मनोरथ श्री गजानन कृपेने हे गजानन चरित्र भगीरथी कथा या तो निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो वा कल्पवृक्ष ते स्वामी चरित शाखा अध्याय तया प्रत पद्य रचना हीच करी सत्य पालकवी या वृक्षाची तो या ग्रंथी ठेवील भाव तशी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल असे होईल हो दरिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य दान साध्वी स्त्रीचे वांझपणे फिटेल त्यांच्या वाचने निपुत्रकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल पत्र मित्र चिंता न राहील मात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला तो हा ग्रंथ जो वाचीवला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपृष्ठ योगावरी तो याचे पारायण करी जो यांचे पारायण एका बसून एका आसनावरी राहून या शुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना कसल्याही असो ती यातना त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत लागन साधे यत्किंचित तेथे ब्राह्म संबंधाचा ऐसे याचे महत्व ते ये भाविकाला प्रचित कुटील दृष्टजरार परत याचा अनुभव येणे नसे मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गेला
गोरा बोधला दामाजी उंबर खेडी नाथ सकारामा मळे रात वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी मानुक प्रभू देवीच या वरिडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्याच्या यांच्यामध्ये हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची एरधार जन्मूर्तीची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भुवा भवा मधुनी आता स्वामी दया घना तुला एव माझी करुणा दासगुणीच्या तना सकल निवारी कृपेने मी तुझ्या झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा आमरणवारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुससाचा समर्था दासगुरूचा अभिमान भाव मानसी मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज हेची मागणे आहे आज पदर पसरुणी तुम्हा ते जैसी केलीस प्रेरणा तैसेची मिळवलो जाना हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावाचे मठात काही होते कागदपत्र आणून दाखविले त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा नाव उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच विनंती गजानना शके 1861 प्रथमा विधान संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष पदिपदेला हा ग्रंथ कसा गेला शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका प्रत भव सिंधू तारावय शुभम भवतु श्री हरे अर्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशतोऽध्याय समाप्त कुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव गजानन महाराज की जय।